राज्यात आजपासून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे, तर मुंबईतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे। मागील आठवड्यापासून राज्यात पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे 17 धरणं फुल झाली आहेत। या धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी विसर्ग केला जातोय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं भरली आहेत। धरणं भरली असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय। आतापर्यंत मुठा नदीमध्ये 29.98 टीएमसी पाणी सोडण्यात आलं। हे खडकवासला धरण साखळीत आतापर्यंत 28.84 टीएमसी म्हणजे 98.92% पाणीसाठा आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यापेक्षा जास्त पाणी हे नदीमध्ये सोडण्यात आलंय। आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विमा प्रीमियमवरील जीएसटी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। याशिवाय ऑनलाईन गेमिंगवरील कराच्या मुद्द्यावरही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर आला आहे। दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हा रुग्ण स्थिर आहे, तर त्याला हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला आयसोलेटेड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे। मंकीपॉक्सचं निदान करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जाते। सध्याच्या परिस्थितीमध्ये चिंताजनक वातावरण नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचं असलेलं रेशन कार्ड आता बंद होणार आहे आणि त्याऐवजी ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। राज्य शासनाने ई रेशन कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता, त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे। गोवंडी रेल्वे स्टेशनवरती प्रवासी लोकल खाली जाताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन प्रवाशाला ओढून बाहेर काढलं। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। संबंधित व्यक्ती यात किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार करून त्याला सोडून देण्यात आले। पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये, तर कोल्हापुरात लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत हे धूमधडाक्यात करण्यात आलं। कोल्हापूर हे असं शहर आहे जिथं आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये पार पडली असते। मात्र कोल्हापूरमध्ये आगमन सोहळ्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पाहूयात। कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीलाच एचडी लाईट्स आणि डीजेच्या दणदणाटाने कान डोकं बधीर होण्याची वेळ आली आहे। उजगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर किरणांचा प्रखर विद्युत झोत वापरण्यात आला होता। या विद्युत झोताची किरणं थेट डोळ्यावर पडल्यानं तरुणाचा डोळा लाल झाल्याची घटना घडली। डोळ्यातून पाणी वाहू लागल्यानंतर संबंधित तरुणाला शास्त्रीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावेळी त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा होऊन आत रक्तस्राव झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं। टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्या डोळ्याला लेझरमुळे त्रास जाणवू लागला होता। त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्यानं त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आलं। लेझरचा जो मारा आहे तो रेटिनावरती गेला की रेटिना बंद होतो आणि रक्तस्राव होतो आणि त्यामुळे परमनंटली तुमचे डोळे हे आंधळे होण्याची शक्यता असते। कोल्हापुरात पोलिसांनी मिरवणुकीत लेझर शो वापरावर बंदी घातली आहे। मात्र गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत लेझरचा वापर केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे एखाद्याची दृष्टी जाण्याची भीती यामुळे निर्माण झाली। गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना ही बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली आहे। या गावातील 16 वर्षीय तरुणीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू झालाय। रस्त्याअभावी या तरुणीचा बळी गेलाय। लाडक्या बहिणींसाठी सारं काही करत असल्याचं सरकार सांगते, मात्र याच लाडक्या बहिणीचा ती राहत असलेल्या गावात उपचार होऊ शकला नाहीये। ही दृश्य पहा। झुळीत टाकून तरुणीला पायवाटेनं उपचारासाठी नेलं जातं। या झुळीला या तरुणीला टांगण्यात आलेलं असून त्यामुळे सरकारची लक्तरं टांगली गेली आहे। बुलढाण्यातील गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे। गावात अतिसाराची साथ आहे। एका तरुणीला शनिवारी अचानक उलट्या सुरू झाल्या। तिला दवाखान्यात दाखल करायचं होतं, मात्र रस्ता नसल्यानं झुळी करून तरुणीला भिंगार गावापर्यंत नेण्यात आलं। रस्ता आणि आरोग्य सुविधेच्या अभावामुळे या तरुणीचा मृत्यू झाला। रुग्णालयात जाताना मुलीला रस्ता नसल्यानं झुळीतून घेऊन जावं लागलं। त्याशिवाय तिच्या मृत्यूनंतरही तिला झुळीतूनच घरी आणावं लागलं। ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं रस्त्याची आवश्यकता आहे अशा आमच्या आदिवासी बांधवांना रस्त्याच्या सुविधेअभावी जीव गमवावा लागतो आहे। यांच्यावर होणाऱ्या अन्यायात जबाबदार कोण? स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही गावात ना रस्ता आहे ना कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा। त्यामुळे या तरुणीला जीव गमवावा लागला। ही घटना म्हणजे मतांसाठी योजनांचा डंका पिटणाऱ्या सरकारकरता मोठी चपराक म्हणावी लागेल। पाहुयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। भाजपच्या टीकेवर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा डाव आहे असं जरांगे पाटील म्हणाले। माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय, षडयंत्र रचलंय, मात्र मी मागे हटणार नाही असं जरांगेंनी सांगितलंय।
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये बदल करण्यात आले आहेत। राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची उंची कमी असावी याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कलात्मक जोपासणी महत्त्वपूर्ण करण्याची ही जी शिफारस आहे ती तज्ञ समितीने केली आहे। पुढील 15 दिवसांमध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार असून यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे। मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। या मागणीसाठी तरुणांचं उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्या तरुणांची छत्रपती संभाजी महाराजांनी भेट घेतली आहे। देशात महागाई वाढतच आहे, त्याचप्रमाणे घरांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होतेय। दिल्ली आणि मुंबईतील घरं ही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत। कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येत आहेत। घरांच्या किमतीत वाढ झाली असली तरीही गृहकर्जाच्या सुविधेमुळे अनेक जण घरं विकत घेत आहेत। मुंबईत सुरू असलेल्या गृह खरेदीच्या धुमधडाक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचं प्रमाण लक्षणीय पुढे आलेलं आहे। मुंबईमध्ये झालेल्या एकूण घर खरेदीमधील 15,275 मालमत्तांची खरेदी ही ज्येष्ठ नागरिकांनी केल्याचं स्पष्ट झालंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं पालिकेच्या 36 शाळांमधील 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष त्यांचं बनवण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपामध्ये या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। असा उपक्रम राबवणारी मीरा भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशाखा समिती कागदावरच असल्याचं उघड झालं होतं। यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी विशाखा समितीचं पुनर्गठन केलंय। याशिवाय आरोग्य शिक्षण विभागामध्ये असलेली स्वतंत्र महिला तक्रार निवारण समिती यापुढे कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय देखील हाती घेण्यात आला आहे। पनवेल नवी मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारलाय। निर्देशांक 44 वर आला असून सर्वच विभागामधील प्रदूषण नियंत्रणात आलंय। हवेतील धुळीकणाचं प्रमाणही अत्यंत कमी झालं असून शहरवासियांना गणराया पावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महावितरणाच्या महाडेस्क या संकेतस्थळावर ऊर्जा चॅटबॉट सुरू करण्यात आलाय। यामुळे आता वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन, वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या, तसंच वारंवार विजेचं ये-जा होणं आणि महिन्याला आलेलं जास्तीचं बिल इत्यादी बाबींच्या तक्रारी आता एका क्लिकवरती करता येणार आहेत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरतेय। मागील 2 वर्षापासून 321 कोटीहून अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून 40,000हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलंय। भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला त्याचबरोबर साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील 291 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे। या ठिकाणी 22,000हून अधिक रहिवासी वास्तव करतायत। रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। नवीन वीज जोडणी मिळवण्याची प्रक्रिया आता 7 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे। ऑनलाईन कस्टमर पोर्टलवर ॲप्लिकेशन फॉर्म, ओळख पुरावा त्याचबरोबर मालकी पुरावा ही 3 कागदपत्र सादर करून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। वीज चोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भर नियमितपणे वीज भरणाऱ्यांवरती होत असतो। त्यामुळे आता वीज चोरी केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे। या प्रकरणी कंपनीकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। अपघातांमुळे टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या समृद्धी महामार्गावरती 16 ठिकाणी प्रवाशांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हालचाली सुरू केल्या आहेत। सुमारे 4 हेक्टर जागेवरती खासगी भागीदारांच्या माध्यमातून या सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत। कैद्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी कम्युनिटी रेडिओ उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। नागपूर, येडवडा, नाशिक, कोल्हापूर या कारागृहांमध्ये हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे। या आता राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये कैद्यांसाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा मान्यता दिली आहे। समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या 2 पिकांसाठी ही खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयानं होकार दर्शवला आहे। मध्य रेल्वेने 110 स्थानकांवरील हमालीचे दर जवळजवळ दुप्पट केले असून त्याचा बोजा आता प्रवाशांवर पडणार आहे। 40 किलोपासून ते 160 किलोपर्यंत सामान आणि रुग्णांना नेण्यासाठीच्या दरांचा यामध्ये समावेश आहे।